जर एवढे डोळे उघडे ठेवून तुम्ही समाजामध्ये बघत असाल तरी तुम्ही फसल्या का जाताय? मग अशा घटना का घडताय की तुम्हाला महाराजांच्या नावाखाली फसवलं जातंय? मग तेव्हा समाजामधले असे जे कार्य करणारी मंडळी आहेत त्यांनी समाजातल्या लोकांना अलर्ट करायला हवंय. बरोबर. त्यांनी प्रत्यक्षात प्रत्येक ठिकाणी जे महाराजांनी माझ्याकडनं कार्य करून घेतलं की प्रत्येक ठिकाणी जा, महाराजांच्या पादुकांचं दर्शन घे आणि या गोष्टी तू बघत राहा. काय चाललंय, कुठे काय पद्धतीने महाराजांचं कार्य होतं हे तू बघ. मग नुसत्या युट्यूब न बघता तुम्हाला जशी जशी माहिती एखाद्या गोष्टीची मिळेल की एखाद्या व्यक्ती स्वामींच्या नावावरती एखादी गोष्ट उघडून बसलाय, बरोबर, तर त्यांनी तिथे प्रत्यक्ष जावं, त्यांनी त्याचं निरीक्षण करावं, त्याच्याबद्दल आपण स्वतः लिखाण करावं. त्याला मी पोथी म्हणेन, कारण महाराजांविषयीच तुम्ही लिहिताय. बरोबर. आणि त्याची जागरूकता त्यांनी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणून लोकांना अलर्ट करावं. आणि जर तुम्ही अलर्ट करत असाल तर तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात. खरं. कारण तुम्ही समाजातल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करताय, त्यांची होणारी फसवणूक वाचवण्याचा प्रयत्न करताय. आणि लोकांनी कृपा करून डोळे उघडे ठेवून प्रत्यक्षात जरी तुम्ही गेलात तरी आपल्या हात सुद्धा लोकांच्या हातात कृपा करून देऊ नका. बरोबर. त्याला जर तुमचा हातच बघायचा असेल तर तो लांबून त्याची दृष्टी एवढी सक्षम पाहिजे की त्यांनी तिथे लांबूनच ती गोष्ट बघण्याची नितांत गरज आहे. त्याला हातात हात देण्याची काय गरज आहे? मग टेक्नॉलॉजी तरी लोकांच्या हातात का देताय? मोबाईल सारखी गोष्ट तरी तुम्ही लोकांच्या हातात का देताय? ती सहजासहजी आली आहे का? तुमच्या कष्टाची आहे ती, तुमच्या पैशातनं, कष्टाच्या पैशातनं आलेली आहे. त्याची किंमत तुम्ही आज मोबाईलला स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त जपताय. तिथं पडू नये आणि एखादी गोष्ट सहज एखाद्याच्या हातात द्यावी म्हणजे आता अलर्ट कोणी राहायचंय तर माणसांनी राहायचंय. आपण कुठे जातोय त्यापेक्षा स्वच्छ मनाने एखाद्या मठात जा, एखाद्या मंदिरात जा, तिथे शांतपणे बसा आणि त्यांनाच आग्रह करा ना की माझे प्रश्न सोडवा. ते सोडवतात. माणूस प्रश्न सोडवण्यापेक्षा ती ताकद जी सोडवते ना ही खूप महत्वाची.